नमस्कार, मी विनोद बाहेकर। मित्रांनो, दररोजच्या व्हिडिओला जे काय कमेंट असतात त्या कमेंटमध्ये खूप सारे प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी विचारलेले असतात। तर त्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून तुमच्या सुद्धा प्रश्नाला सविस्तर उत्तर आम्ही देऊ शकतो। सर, प्रश्न असा आहे की 165 मार्क्सला बीएचएमएस भेटेल का? 165 मार्क्स हे कॅटेगरीचा उल्लेख केलेला दिसत नाही, ओबीसी। तर जर समजा आपण एक विचार केला मागच्या वर्षीचा, तर मागच्या वर्षी एक सीईटी सेलचा ऑल इंडिया कोटा होता की ज्यामध्ये 50,000 रुपये डिपॉझिट भरावं लागतं। तर त्या कोटामधून क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा बीएचएमएस मागच्या वर्षी मिळालं। यावर्षी एक ट्राय करायला काही हरकत नाही, म्हणजे थोडक्यात होईलच अशी 100% गॅरंटी नाही, पण ट्राय करा। पण 50,000 रुपये किमान तुमचे 5 ते 6 महिने सीईटी सेलकडे जमा राहतात। काउन्सिलिंग प्रक्रिया संपली की ते वापस येतात। पण जर बीएचएमएस जर करायचं तर तुम्ही तो सीईटी सेलचा ऑल इंडिया कोटा नक्कीच यांनी ट्राय करायला पाहिजे। म्हणजे 132 136 मार्क जरी आहे कॅटेगरीमध्ये तरी सुद्धा ऑल इंडिया कोटा ट्राय करा, म्हणजे त्यामधून त्यांचे चान्सेस वाढतात। सर, एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस या तिन्ही कोर्सचे रजिस्ट्रेशन आपण पॅरलल करू शकतो का? आता हे जे 3 कोर्स आहे, एमबीबीएसचा ग्रुप वेगळा असतो आणि बीएमएस बीएचएमएसचा ग्रुप वेगळा असतो। याचे चॉईस फिलिंग वेगवेगळ्या दिवशी होतात, म्हणजे रजिस्ट्रेशन एकच होतं दोन्हींचं एकाच दिवशी, पण चॉईस फिलिंग वेगवेगळ्या दिवशी चालतात। तर त्यामुळे हे पॉसिबल आहे, पण या प्रक्रियेसाठी तुमच्याकडे कोणीतरी एक्सपर्ट जो काउन्सिलर आहे तर तो असायला पाहिजे। कारण ह्या ज्या प्रक्रिया आहेत तर या दरम्यान वेळोवेळी नोटीस येतात आणि त्या नोटीसनुसार हे चॉईस फिलिंग करावे लागतात, नोटीसनुसार राऊंड करावे लागतात। तर त्यामुळं जर तुमच्याकडे एक्सपर्ट काउन्सिलर तुम्ही नेमलेला असेल, एक्सपर्ट काउन्सिलिंग तुम्ही जॉईन केलेली असेल, तर नक्कीच तुम्ही एमबीबीएस आणि बीएमएस बीएचएमएस सोबत सोबत करू शकता। पण जर तुम्हाला 300 मार्क आहे आणि तुम्ही एमबीबीएस आणि बीएमएस चे राऊंड करताय तर याला काही अर्थ नाही, कारण 300 मार्कावर तुम्हाला एमबीबीएस मिळणारच नाही। 400 450 मार्क आहे, विनाकारण तुमचा वेळ वाया जाणार आहे। थोडक्यात तुमचा जर स्कोअर असा आहे की तुम्हाला एमबीबीएस मिळू शकतं आणि जर एमबीबीएस नाही मिळालं तर तुम्ही बीएमएस घेणार आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही पॅरलली दोन्ही काउन्सिलिंग करू शकता। बरं, तुम्हाला काय वाटते बरं, रिनीट होईल की नाही? हे बघा, आता समजा कोर्टानं त्या दिवशी जो निकाल होता 10 जुलैचा, तर कोर्टानं काय केलं की डेट एक्सटेंड करून दिली। मग आता डेट एक्सटेंड केली तर ती 18 जुलै केली। तर थोडक्यात आता प्रश्न असा आहे की तो जो पेपर आहे तर तो किती स्प्रेड झालेला आहे, त्याला पुरावे किती मिळत आहेत, तर यावर रिनीटचं अवलंबून राहील, म्हणजे रिनीट होईल की नाही। पण या दरम्यान एखाद्या वेळेस काउन्सिलिंगची नोटीस पण येऊ शकते, म्हणजे थोडक्यात रिनीटचे चान्सेस तर खूप कमी आहे, पण एखाद्या वेळेस जर का जास्त स्प्रेड झालेला असेल तर होऊ पण शकते, पण खूप कमी चान्सेस आहे। तर यावर्षी नवीन बीएमएस आणि एमबीबीएस चे कॉलेज किती आलेले आहेत? हो, आता दरवर्षी कसं होतं की नवीन एमबीबीएस कॉलेज येतात, नवीन बीएमएस येतात, नवीन बीएचएमएस येतात। तर हे कसं समजतं नेमकं, तर आता आपण या 2-4 दिवसामध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे की 113 कॉलेजेस आलेले आहेत पूर्ण भारतामध्ये। तर ती नोटीस होती एनएमसीची, पण मग नंतर त्याच्यावर एक क्लिअरिफिकेशन सुद्धा टाकलं। क्लिअरिफिकेशनमध्ये असं दिलेलं आहे किंवा ती नोटीस फेक आहे, पण या अगोदर ती नोटीस येऊन गेलेली 113 कॉलेजेसची। पण आता यावर्षी जर ते कॉलेजेस सुरू होणार असतील तर परत एक नोटीस येईल एमबीबीएस कॉलेजेस सुरू होण्याची। अजून कोणतेही कन्फर्म आलेले नाही, कन्फर्म नाहीये काहीच अजून, पण एमबीबीएस चे कॉलेज येणार आहेत, तर ही एक नोटीस आहे। बीएमएस बद्दल अजून कोणतेच अपडेट नाही, पण दरवर्षी काय होतं की बीएमएस चे जे कॉलेजेस आहेत तर ते 3ऱ्या राऊंडला किंवा 4थ्या राऊंडला येतात। त्यामध्ये फायदा कोणत्या विद्यार्थ्यांचा होतो की जे शेवटपर्यंत राऊंडमध्ये शेवटपर्यंत जे राऊंडमध्ये असतात त्यांचा, म्हणजे कुठेही जे जॉईन नाहीत तर त्यांचा। पण मग त्याच्यात एक मोठी रिस्क आहे, जर समजा नाही मिळालं कॉलेज तर मग काय करणार, तर रिपीटचंच ऑप्शन असतं। बरं, आयक्यू कोटामधून फ्री एक्झिट घेता येते का? आयक्यू कोटामधून जर आपण फॉर्म भरला तर मग फ्री एक्झिट घेता येते का? आयक्यू कोटा म्हणजे काय, तर थोडक्यात आपण त्याला मॅनेजमेंट कोटा म्हणतो, म्हणजे कॉलेज फीच्या 3 पट फीज। तर त्याचं रजिस्ट्रेशन आणि स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन एकाच फॉर्ममध्ये असतं, फक्त फीज वेगवेगळ्या पे करावं लागतात। तुम्हाला रजिस्ट्रेशनची फी वेगवेगळी येते, म्हणजे स्टेटची वेगळी आणि आयक्यूची वेगळी। रूल दोन्हीसाठी सारखेच आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट घेऊ शकता। कॉलेज लागलं आणि कॉलेजवाल्यांनी जर का म्हटलं की आमची फीज एवढीच आहे, जर तुमची तेवढी कॅपॅसिटी नसेल पे करण्याची तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता पहिल्या राऊंडला, पण सेकंड राऊंड नंतर तुम्हाला कॉलेज जॉईन करणं गरजेचं आहे। तर जर समजा आपण सीईटीसीला रजिस्ट्रेशन केलं, आपल्याला कोणतेही कॉलेज अलॉट नाही झालं तर ती फी आपल्याला रिफंड मिळेल? हो, आता सीईटी सेलला जे पण आपण रजिस्ट्रेशन करतो तर सीईटी सेलची रजिस्ट्रेशन फी जी आहे तर ती नॉन रिफंडेबल असते। तुम्हाला ते कॉलेज मिळो का ना मिळो, म्हणजे ती 1000 रुपये असेल, आता मागच्या वर्षी 1000 रुपये होती, किंवा मग तुम्ही जर का
IQ आणि स्टेट कोटा करत असाल तर ती 6,000 रुपये व्हायचे, ते नॉन रिफंडेबल. पण CET सेलला जर का काही डिपॉझिट असलं तर ते डिपॉझिट वापस येतं. पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला नियमांचं पालन करावं लागतं. म्हणजे जे पण समजा काउन्सिलिंगचे रूल असतात तर ते रूल जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुमचं डिपॉझिट वापस येईल. पण मी परत तेच सांगतोय की यासाठी तुमच्याकडे एखादा एक्सपर्ट काउन्सिलर पाहिजे. आता आपले तर रजिस्ट्रेशन फुल झालेले आहे महाराष्ट्राचे, ऑफिसला येऊन भेटण्याचे. अजूनही ऑनलाईनचे काही बाकी आहे, तर ते आपण अजून काही दिवसामध्ये क्लोज करणार आहे. कारण लवकरच आपण एक ॲप लॉन्च करतोय, त्याचं काम तुमचं सुरू आहे सध्या, आहे ना. तर ते लवकरच ॲप लॉन्च होणार आहे आणि त्यामध्ये वेगळा कोर्स आपण लॉन्च करतोय. पण तो जो कोर्स आहे तर तो कसा की त्याला एक लिमिटेड हे राहील त्याला. म्हणजे जसं आपण हे काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये 6,000 या वर्षीची फीज आहे आपली, तर त्यामध्ये 1 to 1 काउन्सिलिंग होतं. आपण म्हणजे ॲडमिन असतात, त्या ॲडमिनचा एक वैयक्तिक काउन्सिलर नेमला जातो प्रत्येक विद्यार्थ्याला, आणि ते कॉलवर बोलणं किंवा व्हॉट्सअपला किंवा व्हिडिओज, तर हे सगळं त्या ॲपमध्ये नाही होणार. ॲपमध्ये काही असं लिमिटेड राहील. म्हणजे त्याची जे कोर्सची फीज आहे तर ती आपण थोडं कमी करणार आहे, पण एक लिमिटेड राहील त्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये लिमिटेड विद्यार्थीच असतील. लिमिटेड विद्यार्थी. आणि ती जी प्रक्रिया आहे म्हणजे ते जे आपण करणार आहे तर त्याला म्हणजे कोणकोणते त्यामध्ये आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता येतील तर तेच आपण त्यामध्ये अगोदर ठरवूया आणि नंतर मग ते लॉन्च करू. डीम्ड कॉलेजची चॉईस फिलिंग वेगळी करावी लागते का, म्हणजे काही रजिस्ट्रेशन वेगळं करावं लागते का यावर? हो, आता डीम्ड कॉलेजचं कसं असतं की डीम्ड कॉलेज MBBS BDS जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर त्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये डिपॉझिट पे करावं लागतं. तर परत तोच विचार आहे की ते डिपॉझिट वापस येईल का, है ना. तर त्याच्यासाठीच तुम्हाला एखाद्या चांगल्या काउन्सिलरची हेल्प लागणार आहे. कारण 2 लाखाचा प्रश्न आहे. 2 लाख तुमचे जर वापस तुम्हाला व्यवस्थित जर का सिक्युअर ठेवायचे असतील, ते वापस जर घ्यायचे असतील तर त्या नियमांचं पालन करावं लागेल. नियमांचं पालन करूनच जावं लागेल, कारण प्रोसेस कशी असते. आणि तुम्हाला BMS BHMS डीम्ड मधून करायचं असेल तर AACCC, तर त्याच्यात 50,000 डिपॉझिट असतं. तर ते पण तेच रूल जर फॉलो नाही केले तर तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे. तर जर रिनीट झाली आणि आपल्याकडे जे विद्यार्थी त्यांनी परत आपल्याला पैसे द्यावे लागतील का? हा, रिनीट जर झाली समजा, चांगला प्रश्न आहे. रिनीट जर झाली तर आपल्याकडे जे रजिस्टर्ड विद्यार्थी आहे किंवा आपल्या ॲपमध्ये जे जॉईन होणार आहे तर त्यांना परत ती फी पे करावं लागेल का आपली? तर नाही. आपली ही जी फीज आहे तर ही आपण काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे, मार्गदर्शन जे आहे तर त्याची फीज आहे. तर त्यामुळे यावर्षी काउन्सिलिंग प्रक्रिया जोपर्यंत संपत नाही तर तोपर्यंतची ही फीज आहे आपली. तर त्यामुळे ती परत भरायचं काम नाही. म्हणजे थोडक्यात आता जे पण मुलं आपल्या ग्रुपला ॲड आहे तर त्यांना परत आपलं काउन्सिलिंग फीज पे करायचं काम नाही. जरी नीट झाली तर तरी सुद्धा परत पे करायचं काम नाही. आपण एकदा घेतलेली ती फायनल झाली त्यांची आता. सर, आपण मेरिट लिस्ट आणि IQचं दोघांचे वेगवेगळे रजिस्ट्रेशन करू शकतो का? हो, वेगवेगळा म्हणजे कसं फॉर्म एकच फिल करावा लागतो तो. चॉईस फिलिंग करताना वेगवेगळी, म्हणजे एकदा स्टेटची चॉईस फिलिंग करायची आणि त्याच दिवशी IQची पण करायची. म्हणजे एकाच दिवशी दोन्ही चॉईस तुम्ही टाकू शकता. म्हणजे स्टेट चॉईस फिलिंग पण आणि IQ पण. IQ म्हणजे काय तर इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा. ठीक आहे. बरं, तुमच्या अनुभवानुसार 592 वर गव्हर्नमेंट BMS मिळेल का, ओबीसी कॅटेगरी जर असेल? बघा, आता असे प्रश्न तुम्हाला, आता हे जे ऑफिसला तुम्ही लोक असता, मॅडम असतील, सर असतील, सगळेजण, तर तुम्हाला दररोज असे प्रश्न येतात. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर तुम्ही स्वतः पण देऊ शकता की जोपर्यंत काय SML लिस्ट SML जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे यावर्षी. कारण काय तर ऑल इंडिया रँकवर आता यावर्षी काही अवलंबून नाही, स्कोअरवर काही नाही. जोपर्यंत आपला महाराष्ट्राचा स्टेट मेरिट येत नाही तर तोपर्यंत सांगणं कठीण आहे. म्हणजे काय होऊ शकतं तर हे फक्त कशावर अवलंबून राहील, म्हणजे मेरिट लिस्टवर येणाऱ्या. तर फ्री एज्युकेशन जे झालेलं आहे मुलींना ते कोणकोणत्या कॉलेजसाठी व्हॅलिड आहे? हे बघा, आता त्यामध्ये काय होतंय की फ्री एज्युकेशन जे मुलींसाठीचा जो GR आहे तर त्याला महत्वाचं आहे की त्याला इन्कमची लिमिट आहे 8 लाखाच्या आत. आणि त्यामध्ये कॅटेगरीचा उल्लेख आहे, जसं की समजा SCBC आहे, त्यानंतर EWS आहे, OBC आहे. तर त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये एक सेंटेन्स आहे की डीम्ड युनिव्हर्सिटी वगळून, म्हणजे थोडक्यात डीम्डला ते होणार नाही. सेमी गव्हर्नमेंटला मिळेल, म्हणजे थोडक्यात प्रायव्हेट कॉलेज जे आहे तर त्याला मिळेल. पण त्याला 8 लाखाची लिमिट आहे. आणि पुन्हा त्या GR मध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हायच्या बाकी आहे. जसं की कदाचित तुम्हाला कॉलवर प्रश्न येत असेल की फीज अगोदर द्यायचं काम आहे द्यायचं काम काम आहे आहे का? का? पूर्ण फी द्यायची का नंतर अर्धी द्यायची हा, हा. का द्यायचं काम नाही. द्यायचीच काम नाही. तर हे जोपर्यंत प्रक्रिया सुरू होत नाही तर तोपर्यंत समजायला मार्गच नाही. कारण यामध्ये स्टुडंट पण कन्फ्यूज आहे, पालक पण कन्फ्यूज आहे. कारण त्या GR मध्ये पण असं काही स्पष्ट नाही की नेमकं कशा पद्धतीने हे केलं जाईल. कारण पालकांनी तयारी कशी करावी, की अगोदर रक्कम जमा ठेवायची की नाही, आता रक्कम जमा ठेवायलाच पाहिजे. कारण बऱ्याच कॉलेजवाले काय करतात, आता मागच्या वर्षीचे त्याच्या मागच्या वर्षीचे आपले ऍडमिशन आहे समजा, OBC वाला जरी विद्यार्थी असेल तर त्याला बऱ्याच कॉलेजवाल्यांनी ओपनच्या फीची डिमांड केली आणि नंतर स्कॉलरशिप मिळाली.
SC/ST वाल्यांना पण ओपनच्या फीज मागितल्या. तर फ्री एज्युकेशन हे फक्त आपल्या स्टेट पुरतं व्हॅलिड आहे का आउट ऑफ स्टेटला पण व्हॅल्यू? करेक्ट. हा पण क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारला जातो. आता हा जो मुळात हा जो GR आहे तर हा महाराष्ट्र स्टेटसाठी, तर त्यामुळे अदर स्टेटचा विषयच नाही. आणि तसंही अदर स्टेटमध्ये स्कॉलरशिप जी आहे ना, प्रायव्हेट हे जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतात, ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला लोक सांगतील, म्हणजे ऍडमिशन जे पण प्रक्रिया करून देतात करून देतील ते सांगतील की स्कॉलरशिप भेटेल, पण भेटण्याची ते गॅरंटी त्यांचं काम होईपर्यंत तसं बोलतात किंवा तुम्हाला नंतर ते स्कॉलरशिप काय मिळेल. करतील ते पूर्णपणे त्यांच्यावर हा, अवलंबून तर ते नंतर मग ते तो विषय. आता आपल्याकडनं जे मुलं गेले ना आतापर्यंत आउट ऑफ स्टेट, एकालाही स्कॉलरशिप मिळाली नाही, स्पष्ट जर सांगायचं झालं तर. म्हणजे आपल्याला आउट ऑफ स्टेटचे ऍडमिशन आपल्याकडे यावं, काउन्सिलिंग घ्यावी लोकांनी, म्हणून असा उद्देश तर काहीच नाही आहे ना आपला. मिळाली नाही, स्कॉलरशिप नाही मिळाली आतापर्यंत. बरं, आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की सर तुमचा मोबाईल नंबर लागत नाही. आता तुम्ही सांगा की आता समजा आपलं ऑफिसचं टायमिंग जे आहे तर ते किती? 11 ते 4. आता 11 ते 4च्या दरम्यान तुम्ही लोक मध्ये ब्रेक घेता, त्यावेळेस मोबाईल स्विच ऑफ ठेवता. आणि तो मोबाईल जो आहे नंबर आपला 84 59 81 89 23 वाला, तर तो म्हणजे एकाच व्यक्तीकडे असतो असं नाही, तो वेगवेगळ्या व्यक्तीकडे जातो आहे ना. तर आता होतं काय की समजा 11 वाजता मोबाईल सुरू होतो, मध्ये त्या ब्रेकच्या टायमात तो बंद असतो आणि 4:30 5 पर्यंत सुरू असतो पुन्हा. पण मग आता या दरम्यान जर कोणी कॉल करत असेल तर नक्कीच तो लागतो. दुसरा कॉल जर सुरू असेल तर तो बिझी येतो. फक्त कसं आहे की मोबाईल बिझी येतो, बाकी काय पण मग आता याला पर्याय काय शोधता येईल आपल्याला? आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता सर. व्हॉट्सअपला आपल्याकडून कंप्लीट रिप्लाय दिले जातात, ते आजची असो किंवा कालची. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात जर समजा एखाद्याचा नंबर जर पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा लागत नसेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, कोणताही क्वेश्चन असेल व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि तो 2 दिवसांनी जरी पाहायला गेला तरी पण त्याला हा, बरोबर. आणि तसं केल्यामुळे काय होतं की थोडंफार त्या विद्यार्थ्यांचा जो मागची जी हिस्ट्री आहे त्याची, तर ती पण आपल्याकडे सेव्ह राहते आणि उत्तर द्यायला पण सोपं जातं, आहे ना. आणि शक्यतोवर परत आपले जे पेड रजिस्टर्ड ग्रुपमध्ये ऍड झालेले मुलं आहे, विद्यार्थी आहे, पालक आहे, तर त्यांना काय करा की ते जर समजा या 84 वाल्या नंबरवर कॉल जर करत असतील तर नका करू कॉल, कारण तुमच्याकडे तुमच्या ऍडमिनचे स्पेशल नंबर आहे का नाही. तर त्यांना एक व्हॉट्सअपला मेसेज करा, जेणेकरून तुमची हिस्ट्री त्यात सेव्ह होत राहील. म्हणजे आम्हाला तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करता येईल. का बरं? कॉल करण्याच्या अगोदर जर तुमचा क्वेश्चन असेल तर तुमचा क्वेश्चन काय होता मागचा, तर ते लगेच फ्लॅश होतं. म्हणजे तुमचं काउन्सिलिंग कोणत्या प्रकारचं आम्ही करून राहिलो तर हे त्या ऍडमिनला समजतं. म्हणजे सर्व माहिती राहते ना व्हॉट्सअपला, सर्व रेकॉर्ड. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचाच फायदा होतो. त्याला एक परफेक्ट जे कॉलेज त्याला त्याच्या स्कोअरनुसार मिळालं पाहिजे तर ते मिळू शकतं. तर त्यामुळं शक्यतोवर प्रश्न जर व्हॉट्सअप केला तर खूप चांगलं आहे. म्हणजे परत परत तेच सांगण्याचं काम राहत नाही, सर्व माहिती राहते. तर या व्यतिरिक्त जर अजून काही तुमचे क्वेश्चन असतील समजा मित्रांनो, तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. असं काही नाही की तुम्ही आमच्या पेड ग्रुपमध्येच ऍड असले पाहिजे. प्रत्येकाला आम्ही आमच्या पद्धतीनं रिप्लाय देतच असतो. आता तुम्ही सुद्धा नेहमीसाठी कॉलवर असता, पण आता कॉल जर लागला नाही समजा तर तुम्ही व्हॉट्सअपला प्रश्न पाठवा. आणि या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.